नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. आकृतीतील कोन AOB, BOC, COD आणि DOE यांची मापे आपल्याला अनुक्रमे सांगायची आहेत. तर आता आपण या आकृतीचं जर नीट निरीक्षण केलं तर हा एक सर्कल म्हणजेच वर्तुळ तयार होताना आपल्याला दिसतो. मग वर्तुळाचे माप किती असते? तर वर्तुळाचे माप हे 360 अंशांचे असते. ठीक आहे. मग या सर्वांची बेरीज सुद्धा 360 यायला पाहिजे. म्हणजे या सर्वांची बेरीज बरोबर किती येणार? 360. ठीक आहे. तर सर्वांची म्हणजे कोणाची? तर जेवढे काही कोन दिलेले आहेत. आता हा ए, ओ आणि बी हा एक्स आहे. ठीक, एक्स. त्यानंतर बी ओ सी 2x आहे. त्यानंतर आहे 4x, 6x अधिक 100. या सर्वांची बेरीज ही कशाच्या बरोबर असणार? 360च्या. एक्सच्या टर्म किती आहेत बघा. हे 6, 6 4, 6x आणि 4x. 6 आणि 4 10, 10 आणि 2 12, 12 आणि 1 13. म्हणजे 13x अधिक संख्या आहे 100 बरोबर 360. आता ही 100 360 मधून मायनस म्हणजे वजा होतील. ठीक आहे. आणि 13x बरोबर आपल्याला ही किंमत वजा होऊन किती मिळणार? 260. मग आता ही गुणाकारामध्ये 13 आहेत तर इकडे भागाकारामध्ये जातील. म्हणजे आपण इथे भाग असा पण देऊ शकतो. 13 आणि या 26 ला 2चा भाग जातो आणि वर 0. आता या x ची किंमत आलेली आहे 20. मग आपल्याला या सर्वांची मापे आता AOB हा x आहे. ठीक आहे. मग x ची किंमत किती येणार? 20च येणार. पर्यायामध्ये फक्त एकाच ठिकाणी 20 आहे, बाकी कुठेही 20 नाही. म्हणजे x ची किंमत 20 हे फक्त एकाच पर्यायामध्ये दिलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर तर आपल्याला मिळालं. आणि पुढे आहे 2x. आता x ची किंमत 20 आहे. मग 20 गुणिला 2 40. 4x म्हणजे 20 गुणिला 4 80. 6x म्हणजे 20 गुणिला 6 120. बघूया पुढील गणित. जर दोन कोणांची बेरीज एक विशाल कोन आहे तर पुढीलपैकी कोणता पर्याय अशक्य आहे? आता विशाल कोन म्हणजे सरळ कोनापेक्षा लहान असतो. एक काटकोन आणि एक लघुकोन तर होऊ शकतो बघा. एक काटकोन आणि एक लघुकोन म्हणजे आपण 45 अंशाचा घेतला तर हा पण विशाल कोन होतो. एक विशाल कोन एक लघुकोन हा पण पर्याय शक्य आहे. दोन लघुकोन हा पण शक्य आहे. ठीक आहे. परंतु दोन काटकोन हा पर्याय शक्य नाही. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे डी. ठीक आहे. कारण दोन काटकोन म्हणजे 90 अधिक 90 बरोबर 180 अंशाचा कोन आणि 180 म्हणजे सरळ कोन. बघूया पुढील गणित. सुमितचे वजन 107 किलोग्रॅम आहे आणि संजयचे वजन 82 किलोग्रॅम आहे. दोघांचे वजन नजीकच्या दशकापर्यंत विचारात घेतले तर दोघांच्या वजनातील तफावत म्हणजेच फरक किती? आता 107 ही 110च्या जवळ संख्या आहे आणि 82 हे 80च्या जवळ आहे. मग तफावत म्हणजेच काय? आपल्याला यांची वजाबाकी करायची तर फरक येणार 30 किलोग्रॅमचा. ठीक आहे. 110 वजा 80 बरोबर 30 किलोग्रॅम. पर्याय क्रमांक ए. बघूया पुढील गणित. एक मशीन एका मिनिटात 12 पाने छापू शकते तर 5760 पानांच्या छापायसाठी किती वेळ लागेल? तर त्याला सरळ 12 ने भाग द्या. 5760 छेद 12. आता 57 ला भाग जर 12 ने दिला तर 4चा भाग बसतो म्हणजे 12 चूक 48 आणि 57 वजा 48 राहिले 9. 9 आणि हे 6 म्हणजे 96. ठीक आहे. तर आता 96 ला 12 ने भाग दिला तर 8चा भाग जातो. मग शेवटी शून्याचा भाग द्यावा. ठीक आहे. आता हे 480 हे काय झाले आपले मिनिट. कारण मशीन ही एका मिनिटामध्ये 12 पाने. ठीक आहे. एका मिनिटामध्ये 12 पाने. त्यामुळे हे जे 480 आहे 480 मिनिटामध्ये 5760 पाने. पण आपल्याला पर्याय तासामध्ये दिलेले. पर्याय दिले तासामध्ये. कारण हे जे एका मिनिटामध्ये 12 पाने छापते मशीन आणि 5760 पानांसाठी किती मिनिटे वेळ लागला? 480 मिनिटे. मग आपल्याला दिलेले तासामध्ये. याला 60 ने भाग द्या. 480 भागीला 60. तर भाग बसतो 8चा म्हणजेच 8 तास. पर्याय क्रमांक बी.
बघूया 5वं गणित. एका वस्तूला 2540 मध्ये विकल्यानंतर होणारा लाभ त्याच वस्तूला 1850 मध्ये विकल्यानंतर होणाऱ्या तोट्या इतकाच आहे. तर वस्तूची किंमत किती? तर यापूर्वी एक उदाहरण यावर आपण पाहिलेलं आहे. या ठिकाणी दोघांची बेरीज भागीला 2 म्हणजेच 2540 अधिक 1850 छेद 2. आता या दोघांची बेरीज जर आपण केली तर बघा, ही 0 आणि 0 0, 5 आणि 4 9, 8 आणि 5 13, 13 3 हातचा 1, 1 आणि 1 2, 2 आणि 2 4. तर याला 2 नी भाग द्या, तर भाग बसतो 2चा, 2 दोन्ही 4. त्यानंतर 3 ला भाग 1 चा बसेल, इथे 1 उरतो, 1 आणि 9 18, मग भाग 9 चा बसतो. ठीक आहे, 1 वर 9 19, 2 9 18 आणि शेवटी 0चा म्हणजेच 2000. बघा आता शेवटी इथे 18 1 वर 0 10 म्हणजे 2 पंच 10. ठीक आहे, 2195. पर्याय क्रमांक बी. धन्यवाद.